applications of mathematical logic to switching circuits. ॲप्लिकेशन्स ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स म्हणजे स्विचिंग सर्किट्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचा काय यूज करता येतो, त्याचं काय ॲप्लिकेशन आहे. स्विचिंग सर्किट्समध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचा काय यूज करता येतो. आता यामध्ये असं तर घडणार नाही की मॅथमॅटिकल लॉजिकमधलं एखादा ट्रूथ टेबल आपण तयार केला आणि मग त्या ट्रूथ टेबलमधल्या सगळ्या व्हॅल्यू टी आल्या की आपोआप एखादं स्विच ऑन होऊन जाणार, किंवा आपण एखादं लॉजिकमधलं स्टेटमेंट म्हटलं की स्विच ऑफ होऊन जाणार. आता होऊ शकतं तसं, ॲलेक्सा वगैरे सारख्या थिंग्स आलेल्या आहेत. आपण एखादं स्टेटमेंट म्हटलं की त्याच्यानुसार ऑन ऑफ होऊ शकतं. परंतु समजा आपण ट्रू म्हटलं की ऑन होणार, फॉल्स म्हटलं की ऑफ होणार वगैरे, असं लॉजिक, असं ॲप्लिकेशन आहे का याच्यात? नाही. बेसिकली हे ॲप्लिकेशन्स इतर ठिकाणच्या ॲप्लिकेशन्सपेक्षा वेगळं आहे. ही फक्त ॲनालॉजी आहे की फंडामेंटली या थिंग्स ॲनालॉगस आहेत एकमेकांशी. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे लॉजिकमध्ये एखादं लॉजिकल स्टेटमेंट आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी त्या लॉजिकल स्टेटमेंटला दोनच व्हॅल्यू पॉसिबल असतात. एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते टी, आणि फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू असते एफ. त्यामुळं लॉजिकमध्ये कुठल्याही स्टेटमेंटला दोनच पॉसिबल व्हॅल्यूज, दोनच पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज असतात, टी आणि एफ. बरोबर. तसं जे स्विचेस असतात, बेसिकली या ठिकाणी ॲनालॉग स्विचेस आणि डिजिटल स्विचेस असे दोन प्रकारचे स्विचेस असतात. आधी आपण ॲनालॉग स्विचेसबद्दल विचार करू. ॲनालॉग स्विचेस म्हणजे कुठले? आपण जे बटन्स पाहतो, ट्यूब असेल, लाईट असेल, फॅन असेल, यांचे जे स्विचेस आपण पाहतो ते ॲनालॉग स्विचेस. त्याच्यामध्ये कुठलंही एखादं स्विच आपण जर कन्सिडर केलं तर त्या स्विचला दोन पोझिशन असतात. आयदर द स्विच इज इन ऑन स्टेट ऑर इट इज इन ऑफ स्टेट. बरोबर. एखादं स्टेटमेंट असेल तर ते असतं ट्रू किंवा फॉल्स, दोनपैकी एक काहीतरी. सिमिलर टू दॅट एखादं स्विच जर आपण कन्सिडर केलं तर ते एकतर ऑन असतं किंवा ऑफ असतं, दोनपैकी काहीतरी एक असतं कन्फर्म. या दोन्हीपेक्षा डिफरंट अशी कुठली पोझिशन एखाद्या स्विचला नसते. कुठलंही स्विच बघा तुम्ही, एखादं एकतर ऑन असतं किंवा ऑफ असतं, दोनच स्टेट त्याला पॉसिबल आहेत. बरोबर आहे. तसंच एखादं लॉजिकल स्टेटमेंट असेल तर ते एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. इन जनरल जे ॲनालॉग स्विचेस असतात ते या प्रकारे डिनोट केले जातात सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. हा त्याचा कनेक्टर असतो. हे एक टर्मिनल, हे दुसरं टर्मिनल. जेव्हा हा कनेक्टर या टर्मिनलला कनेक्ट होतो तेव्हा करंट फ्लो व्हायला सुरू होते आणि मग ते स्विच ऑन स्टेटमध्ये जातं.
आणि जेव्हा हा कनेक्टर डिस्कनेक्टेड असतो तेव्हा इथून पुढे करंट फ्लो होत नाही, करंट पास होत नाही. याचा अर्थ त्यावेळी ते स्विच ऑफ स्टेटमध्ये असतं. आता डायग्राममध्ये ज्यावेळी स्विच रिप्रेझेंट केले जातात त्यावेळी नोटेशन रिप्रेझेंट करताना हे असंच डायग्राम काढायची, नाही तर मग मला ऑन स्विचची डायग्राम काढायची, मग मी हे जोडून टाकणार, असं नाही करायचं. स्विच रिप्रेझेंट करत असताना ही स्विचची जनरल डायग्राम आहे, हे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. थोडक्यात हा त्याचा सिम्बॉल आहे. मग ज्यावेळी हा कनेक्टर कनेक्ट होतो पुढे सेकंड टर्मिनलला, त्यावेळी स्विच ऑन होतं असं आपण म्हणतो. दॅट स्टेट इज कॉल्ड क्लोज्ड स्टेट. हे का सांगितलं? ज्यावेळी हा डिस्कनेक्टेड असतो आणि करंट फ्लो होत नाही त्यावेळी त्या स्टेटला म्हटलं जातं ओपन स्टेट. काय होतं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन, ऑफ म्हणजे बंद, क्लोज म्हणजे पण बंद, ही यांची जोडी लावतात. असं नाही होत. ह्या क्लोज्डचा अर्थ वेगळा, ह्या ऑफचा अर्थ वेगळा आहे. स्विच इज क्लोज्ड म्हणजे हा कनेक्टर इथे क्लोज झाला आणि कनेक्टर क्लोज झाला म्हणजे स्विच ऑन झालं. स्विच इज ओपन म्हणजे हा कनेक्टर इथे होता तो ओपन झाला आणि तो ओपन झाला म्हणजे स्विच ऑफ झालं. त्यामुळे हे वर्ड्स लक्षात घ्या. स्विच क्लोज्ड स्टेटमध्ये आहे म्हणजेच ते स्विच ऑन आहे आणि स्विच ओपन स्टेटमध्ये आहे म्हणजेच ते ऑफ आहे. ओके. त्यामुळं लॉजिक आणि या स्विचिंग सर्किट्समधला पहिला कंपॅरेटिव्हली पॉईंट जर आपण विचार घेतला तर तो काय, स्टेटमेंट एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. सिमिलर टू दॅट स्विच एकतर ऑन असतं किंवा ऑफ असतं. ऑन म्हणजे क्लोज्ड स्टेट, ऑफ म्हणजे ओपन स्टेट. आता हे झालं एका स्विचसाठी. ज्यावेळी स्विच ऑन असतं त्यावेळी त्यातनं करंट फ्लो होतो. डिजिटल सिस्टममध्ये 1 आणि 0 हे दोन नोटेशन्स काय रिप्रेझेंट करतात? 1 रिप्रेझेंट्स देर इज ए फ्लो ऑफ करंट अँड 0 रिप्रेझेंट नो फ्लो ऑफ करंट. तो करंट किती आहे, काय आहे ते सगळं अॅनालॉगमध्ये गेलं. पण डिजिटली काय, करंट फ्लो होतोय किंवा नाही होत, येस ऑर नो. Now, if there is a flow of current, स्विच जर ऑन असेल तर करंट फ्लो होणार. स्विच जर ऑन आहे तर करंट फ्लो होणार. दॅट इज डिनोटेड बाय 1 इन डिजिटल स्विचेस. आणि स्विच ऑफ म्हणजेच देर इज नो फ्लो ऑफ करंट, दॅट इज डिनोटेड बाय 0 इन द डिजिटल स्विचेस. डिजिटल स्विचेसमध्ये 1 आणि 0 हे नोटेशन्स किंवा स्विचिंग सर्किट्समध्ये ॲनालॉगमध्ये सुद्धा हे नोटेशन्स आपण वापरणार आहेत. ज्यावेळी स्विच ऑन आहे, ज्यावेळी स्विच क्लोज्ड स्टेटमध्ये आहे त्यावेळी करंट फ्लो होतोय आणि करंट फ्लो होतोय त्याला 1 ने डिनोट केलं जातं. स्विच ज्यावेळी ऑफ आहे, स्विच ज्यावेळी ऑफ आहे त्यावेळी करंट फ्लो होणार नाही आहे आणि करंट फ्लो होत नाही आहे मीन्स देर इज नो करंट. नो करंट मीन्स 0. हे ॲनालॉगस आहेत सगळे. म्हणजे जसं आपण लॉजिकमध्ये ट्रूथ व्हॅल्यूजसाठी टी आणि एफ वापरत होतो आत्तापर्यंत, त्याऐवजी आपल्याला 1 आणि 0 प्रेफर करायचे. हे ॲनालॉगस आहेत, हे इक्वॅलंट आहे. बरं, हे ॲनालॉजी इथपर्यंतच आहे का? नाही. समजा आपल्याला एका स्विच ऐवजी 2 स्विचेस सांगितले.
एक आहे स्विच S1 आणि दुसरा आहे स्विच S2. जसं दोन स्टेटमेंटसाठी पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूजचे कॉम्बिनेशन 4 येतात, बरोबर आहे ना. एका स्टेटमेंटसाठी पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू 2च, टी किंवा एफ. पण दोन स्टेटमेंटसाठी मात्र ट्रूथ व्हॅल्यूजचे पॉसिबल कॉम्बिनेशन 4 येतात. एकतर दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, असे 4 येतात, बरोबर. म्हणजे TTFF TF लिहितो ना आपण ट्रूथ टेबलमध्ये, तेच. आता तसंच स्विचिंग थिअरीमध्ये काय होणार, दोन स्विचेस आहेत समजा आपल्यासमोर. काय पॉसिबिलिटीज आहेत, एक तर दोन्ही स्विचेस ऑन असतील, किंवा पहिलं ऑन असेल दुसरं ऑफ असेल, किंवा पहिलं ऑफ असेल दुसरं ऑन असेल, किंवा दोन्ही ऑफ असतील. आता या 4 पेक्षा वेगळं पॉसिबिलिटी आहे का काही दोन स्विचेससाठी? नाही. जसं लॉजिकमध्ये TTFF TF आहे, तसं इकडे 1 1 0 0 1 0 1 0, फक्त टीच्या जागी 1, एफच्या जागी 0. TTFF TF. दोन्ही स्विचेस, आणि त्याचं मिनिंग पण कम्पेरेबल आहे. दोन्ही स्विचेस ऑन किंवा दोन्ही ऑफ, पहिलं ऑन दुसरं ऑफ, पहिलं ऑफ दुसरं ऑन, बरोबर आहे. दोन स्विचेस, असंच 3 स्विचेस झाले तर कॉम्बिनेशन किती येणार? 8 कॉम्बिनेशन येणार, बरोबर आहे. 4 times 1 4 times 0, 2 times 1 2 times 0, 1 0 1 0 1 0, बरोबर आहे. म्हणजे लॉजिकच्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या स्विचेसच्या ऑन ऑफ स्टेटला ॲनालॉगस असतात. लॉजिकच्या ट्रूथ व्हॅल्यूज या स्विचेसच्या ऑन ऑफ स्टेटला ॲनालॉगस असतात. त्यानंतर आता ही ॲनालॉजी अशीच पुढे जाणार, ज्यामध्ये लॉजिकमध्ये जसं आपण स्टेटमेंट्स कंबाईन करत असतो तसे स्विचेस पण कंबाईन केले जातात. पण स्विचेस कंबाईन कसे केले जातात तर त्यांच्या कनेक्टिव्हिटीनुसार. या स्विचेसला कनेक्ट करत असताना 2 प्रकारचे फक्त कनेक्शन्स पॉसिबल असतात यामध्ये. एक म्हणजे व्हेन द स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज. 2 स्विचेस आहेत सपोज आणि ते सेरीजमध्ये कनेक्ट केले. 2 स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज. सेरीज म्हणजे काय? दिस इज द फर्स्ट स्विच. ह्या फर्स्ट स्विचच्या सेकंड टर्मिनलला सेकंड स्विच कनेक्ट केलं. हे झालं स्विच S1 आणि S2, वन आफ्टर द अदर. याला आपण समजा हा बॅटरी सोर्स आहे, आणि इकडे हा एक लॅम्प आहे सपोज. करंट फ्लो या प्रकारे. सच टाइप ऑफ कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस इज कॉल्ड सेरीज कॉम्बिनेशन, किंवा त्याला आपण म्हणणार बेसिक सेरीज कॉम्बिनेशन. 2 स्विचेस सेरीजमध्ये जोडलेत.
दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड सेरीज कॉम्बिनेशन. ओके. आता याच्यामध्ये दोन स्विचेस आहेत म्हटल्यानंतर ज्या पॉसिबल सिच्युएशन आहेत त्या काय असतील आपल्याकडे. समजा हे S1 आणि S2 हे दोन स्विचेस आहेत. पॉसिबल स्टेट्स कशा, एकतर दोन्ही स्विचेस ऑन असतील किंवा पहिलं स्विच ऑन दुसरं स्विच ऑफ, पहिलं ऑफ दुसरं ऑन, किंवा दोन्ही स्विचेस ऑफ. चार पॉसिबिलिटी आहेत आपल्याकडे. आता बघा, ज्यावेळी दोन्ही स्विचेस ऑन होतील, म्हणजे हा इथं कनेक्ट झाला, हा इथे कनेक्ट झाला, दोन्ही स्विचेस ऑन झाले तर करंट फ्लो होईल. बरोबर आहे. कारण जोपर्यंत इथून स्टार्ट होऊन इथपर्यंत पोचत नाही तोपर्यंत लॅम्प लागत नाही. बरोबर आहे. असं नाही की आता लॅम्पमधून पुढं गेला नाही, तो या निगेटिव्हपर्यंत पोचावाच लागतो. तर दोन्ही स्विचेस जर ऑन असतील तर पूर्ण सर्किटमध्ये करंट फ्लो होतोय, म्हणजेच लॅम्प ऑन असेल. बरोबर. म्हणजे दोन्ही स्विचेस ऑन असताना लॅम्प म्हणजे आपलं आउटपुट झालं की आपला रिझल्ट काय, स्विचेसचा उपयोग काय, तर तो लॅम्प तो ऑन आहे. दोन्ही स्विचेस जर ऑन झाले तर लॅम्प ऑन होतोय. आता पहा, समजा पहिलं स्विच ऑन आहे पण दुसरं स्विच ऑफ आहे, लॅम्प ऑन होईल का? नाही होणार. कारण पहिलं स्विच ऑन आहे, ठीक आहे, इथपर्यंत असा करंट येईल, पण पुढं मार्ग बंद आहे, पुढं स्विच ऑफ आहे, करंट फ्लो होणारच नाही कंप्लीट. म्हणजे पहिलं स्विच ऑन आहे आणि दुसरं स्विच जर ऑफ असेल तर लॅम्प ऑफ राहील, म्हणजे आउटपुट ऑफ मिळणार, आपल्याला 0 मिळणार. आता समजा पहिलं स्विच ऑफ आहे आणि दुसरं ऑन आहे, हे स्विच ऑफ आहे, हे दुसरं ऑन असून काही उपयोग आहे का? नाही, कारण हेच ऑफ आहे. म्हणजे आउटपुट काय मिळणार? ऑफ, म्हणजे 0. आणि दोन्ही स्विचेस ऑफ असतील तर आउटपुट ऑफच मिळणार. बरोबर. म्हणजे यामध्ये आपण असं कन्सिडर करू शकतो, सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय. आपण पहा, आपल्याकडे मेन्स सप्लाय येत असतो MSCB कडनं. बरोबर आहे. त्या मेन्स सप्लायला मीटरमधून कनेक्शन्स हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्प्रेड करत असतो. एका ठिकाणी तो सगळा पूर्ण आलेला मेन्स सप्लाय कनेक्ट केला जातो, त्याला पुढं बाकी जे स्विचेस कनेक्ट केले जातात ते सिरीजमध्ये येतात. समजा असं गृहीत धरा, मेन्स सप्लाय पण ऑन आहे आणि त्या एखादा ट्यूब किंवा एखादा बल्ब आहे किंवा फॅन आहे, त्याचं स्विच पण ऑन आहे किंवा लॅम्प आहे. मेन्स सप्लाय पण ऑन आहे, आणि त्या लॅम्पचं स्विच पण ऑन आहे. आउटपुट आपला ऑन मिळणार, दोन्ही ऑन असल्यामुळं. पण सिच्युएशन अशी आहे, मेन्स सप्लाय ऑन आहे पण आपण ते फॅनचं बटनच नाही दाबलं, ऑन नाही केला त्याला. जे त्याचं ॲक्च्युअल सेकंड स्विच आहे ते सेकंड स्विच आपण ऑनच केलं नाही, लॅम्प ऑन होईल का? नाही. त्यानंतर म्हणजे सिच्युएशन काय आहे ते लक्षात घ्या. समजा आता लॅम्पचं स्विच आपण ऑन करून ठेवलंय पण मेन सप्लायच बंद आहे, लॅम्प लागेल? नाही लागेल. बरोबर आहे. आणि दोन्ही ऑफ आहे, म्हणजे मेन्समध्ये सप्लाय नाही आणि लॅम्पचं पण बटन बंद आहे. आउटपुट काय मिळेल? ऑफ मिळेल. लाईकवाईज
दोन स्विचेस सिरीजमध्ये जोडल्यानंतर हे असं घडतंय. आता हे नेमकं काय घडलंय बघा. दोन्ही स्विचेस ज्यावेळेस ऑन झाले तेव्हाच लॅम्प ऑन झाला, अदरवाईज तो ऑफ राहिला. बरोबर आहे. दोन स्विचेस जेव्हा सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आपण जोडले तेव्हा काय घडलं, दोन्ही स्विचेस ऑन असले तरच आउटपुट ऑन, अदरवाईज ऑफ. दोन्ही स्विचेस ऑन असले तरच आउटपुट ऑन, अदरवाईज ऑफ. असं लॉजिकमध्ये कुठं घडतं बरं? कंजंक्शनमध्ये. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. बघा 1च्या जागी टी लिहा, 0च्या जागी एफ लिहा. कोणाचा ट्रूथ टेबल तयार होतोय? कंजंक्शनचा. म्हणजेच सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस इज इक्विव्हॅलंट टू कंजंक्शन इन द लॉजिक. स्विचेसचं सिरीज कॉम्बिनेशन हे लॉजिकमध्ये कोणाला इक्विव्हॅलंट आहे, कोणाशी अनालॉगस आहे? कंजंक्शन. आणि त्यामुळं दोन स्विचेसचं सिरीज कॉम्बिनेशन डिनोट करत असताना S1 conjunction S2. Series combination is analogous or equivalent with conjunction. Series combination is equivalent with conjunction. Got this? लक्षात आ रहा है? Yes, sir. Yes, sir. Now this is the input output table. जसं आपण लॉजिकमध्ये म्हणतो ट्रूथ टेबल, तसं याला म्हटलं जातं इनपुट आउटपुट टेबल फॉर सिरीज कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये S1 आणि S2 चे जे दोन कॉलम आहेत ते झाले इनपुट आणि शेवटचा कॉलम आहे तो आउटपुट. ओके. So basic series combination is analogous with the conjunction in the logic. This is the first combination. Then second one is the basic parallel combination. Parallel combination. आता हे पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय? समजा दोन स्विचेस आहेत S1 आणि S2. ते दोन स्विचेस एकमेकांना पॅरललमध्ये जोडलेले आहेत. हे दिसतात पॅरललमध्ये. एस Yes, sir. त्याचं कंप्लिशन आता होईल. आता ते पॅरललमध्ये झाले. याचा अर्थ सिरीजमध्ये आपण दोन्ही स्विचेसचं एकच टर्मिनल जॉईन करत असतो. इथे दोन्ही टर्मिनल, पहिलं टर्मिनल पहिल्या टर्मिनलला जोडलं, दुसरं टर्मिनल दुसऱ्या टर्मिनलला जोडलं. ओके. आता आपण त्याला बॅटरी सोर्स लॅम्प करंट फ्लोची डायरेक्शन
Okay. This combination is the parallel combination. आता यामध्ये इन जनरल जेव्हा दोन स्विचेस आपण कन्सिडर करतोय तेव्हा पॉसिबल स्टेट्स किंवा पोझिशन्स त्याच राहतील 1 0 0 1 0 0. यात तर काही बदल होणार नाही. आता पहिली सिच्युएशन समजा दोन्ही स्विचेस ऑन आहेत. आता पहा या प्रकारच्या कॉम्बिनेशनमध्ये काय घडतं, ज्यावेळी आपण हे करंट फ्लो ऑब्झर्व करू तो करंट फ्लो असा असतो, इथून इथपर्यंत करंट येतो. करंटची एक प्रॉपर्टी असते, करंट ऑलवेज फॉलोज द पाथ ऑफ मिनिमम रेजिस्टन्स. करंट ऑलवेज फॉलोज द पाथ ऑफ मिनिमम रेजिस्टन्स. जिकडे रेजिस्टन्स कमी तिकडे करंट जास्त फ्लो होतो, जिकडे रेजिस्टन्स जास्त तिकडं करंट कमी पास होतो. हे ऑब्वियस आहे. स्विच ऑन म्हणजे रेजिस्टन्स 0, रेजिस्टन्स म्हणजे अपोज, बरोबर आहे. स्विच ऑन म्हणजे रेजिस्टन्स 0 आयडियली, आणि स्विच ऑफ म्हणजे रेजिस्टन्स इन्फायनाईट. स्विच बंदच आहे, जायला मार्गच नाही करंटला, पुढे जाणार कुठं, बरोबर आहे. त्यामुळे जिकडं रेजिस्टन्स कमी तिकडे करंट फ्लो होतो. पण आता इथं ज्यावेळेस दोन्ही स्विचेस ऑन स्टेटमध्ये येतात, इथे आल्यानंतर काय होतं, हा करंट डिवाइड होतो दोन ब्रँचेसमध्ये, इकडे काही आणि इकडे काही. हे स्विच S1 ऑन आहे, तिथून काही करंट पास होतो, S2 मधून काही पास होतो, आणि पुन्हा इथे येऊन ते भेटतात, परत पुढे करंट फ्लो होतो. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळेस असतात करंट फ्लो व्हायला, त्यावेळेस काही करंट इकडनं पास होतो, काही करंट इकडनं पास होतो, आणखी तिसरी एखादी ब्रँच असेल तर काही करंट तिकडनं पास होईल. ओके. त्यामुळे दोन्ही स्विचेस जर ऑन असतील तर काही करंट इकडनं जाईल, काही करंट इकडनं जाईल, इथे कंबाईन होईल, लॅम्प ऑन होईल. त्यामुळे दोन्ही स्विचेस जर ऑन असले तर आउटपुट काय मिळेल आपल्याला, ऑनच मिळेल, बरोबर. आता समजा हे स्विच ऑफ आहे, ऑन आहे, S1 हे स्विच ऑन आहे पण S2 ऑफ आहे. S1 ऑन आहे आणि S2 ऑफ आहे, हा मार्ग बंद आहे. पण हा मार्ग जरी बंद असला तरी सगळा करंट इकडनं जाऊ शकतो. असं काय नाही दोन ब्रँच आहेत म्हणजे अर्ध्याने इकडनं जायला पाहिजे, अर्ध्याने तिकडनं जायला पाहिजे, असं काही करंटला ते नसतं कळत काही. त्याला जिकडनं जागा सापडला तिकडनं पळतो तो. हा जर मार्ग बंद आहे तर तो इकडनं जाईल सगळा, बरोबर आहे. त्यामुळं जरी हे स्विच ऑफ झालं तरीही करंट फ्लो असा होऊ शकतो, पुढे लॅम्प थ्रू जाईल, सर्किट कंप्लीट, म्हणजेच आपल्याला लॅम्प ऑन मिळेल, बरोबर. यामध्ये एक स्विच S1 जरी ऑन आहे आणि S2 ऑफ आहे तर आउटपुट ऑन आहे. त्यानंतर समजा फर्स्ट स्विच ऑफ आहे, सेकंड स्विच ऑन आहे. सेम सिच्युएशन, हे स्विच ऑफ आहे, हे स्विच ऑन आहे, करंट विल फ्लो थ्रू दिस ब्रांच, so output will be on. Now both the switches are in off state.
दोन्ही स्विचेस ऑफ असतील, दोन्ही ऑफ आहेत, आउटपुट ऑल्सो ऑफ, कारण आता दोन्ही मार्ग बंद आहेत. करंट जाणार कुठे, फ्लो कुठे होणार, नाही होणार, त्यामुळे आउटपुट 0. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा दोन स्विचेस पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडले जातात, काय घडतं, दोन्ही स्विच ऑफ असले तरच आउटपुट ऑफ, अदरवाईज ऑन. दोन्ही स्विचेस ऑफ असले तरच आउटपुट ऑफ, अदरवाईज ऑन. आणि हे असं लॉजिकमध्ये कुठे घडतं, येस, डिसजंक्शन मध्ये. बरोबर आहे. डिसजंक्शन म्हणजेच S1 डिसजंक्शन S2. सो वी कॅन से series combination is analogous with conjunction, parallel combination is analogous with disjunction. दोन स्विचेसच्या सेरीज कॉम्बिनेशनला कंजंक्शननी आणि पॅरलल कॉम्बिनेशनला डिसजंक्शननी डिनोट केलं जातं. दोन स्विचेसच्या सेरीज कॉम्बिनेशनला कंजंक्शन आणि पॅरलल कॉम्बिनेशनला कशाने डिनोट केलं जाणार, डिसजंक्शन. ओके. त्यामुळं कंपॅरेटिव्हली विचार करता कंपॅरिझन करणं हे कन्व्हिनियंट आहे. इझिली आपण ते कम्पेअर करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला याचे हे इनपुट आउटपुट टेबल्स पण तयार करता येतात. ओके. दोन प्रकारचे कॉम्बिनेशन असतात फक्त, सेरीज आणि पॅरलल. दोन स्विचेस कनेक्ट करण्याचे, कंबाईन करण्याचे. त्यामुळे इथं इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन येत नाहीत. स्विचिंग सर्किटच्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त कंजंक्शन आणि डिसजंक्शन, कनेक्टिव्ज मधले हे दोघंच येतात. निगेशन मात्र येणार आणि तो आहे तिसरा एनालॉजीचा पार्ट. हे दोन एनालॉजीज लक्षात आल्यात. सेरीज कॉम्बिनेशन एनालॉगस विथ कंजंक्शन, पॅरलल कॉम्बिनेशन एनालॉगस विथ डिसजंक्शन. तर तिसरा जो टाईप आहे, यात काही स्विचेस कंबाईन केले जात नाहीत. आता एक पर्टिक्युलर स्विचचा टाईपच असा असतो, दोन स्विचेस असतात पण ते अशा प्रकारे, हे आहे समजा S1 आणि हे आहे S2. इकडनं हा इनपुट येणार. तर हे स्विच कशा प्रकारचं असतंय, याला कनेक्टर असतो एकच आणि तो कनेक्टर असा असतो, तो एकतर या बाजूला जोडला जातो किंवा मग या बाजूला, दोन्हीपैकी एका बाजूलाच. याचा अर्थ हे जर ऑन असलं की हे ऑफ होऊन जाणार आणि हे जर ऑन झालं की इकडलं ऑफ होऊन जाणार. म्हणजे S1 आणि S2 हे दोन्ही स्विचेस नेहमी कशा पोझिशनमध्ये राहणार, S1 जेव्हा कधी ऑन असेल तेव्हा S2 ऑफ होणार आणि S1 ऑफ झाला की S2 ऑन होणार. असं कुठे घडतं लॉजिकमध्ये, कुठे घडतं, निगेशन मध्ये. बरोबर आहे. निगेशन मध्ये असं घडतं कारण टीचं निगेशन F, Fचं निगेशन T,
S1 जर ऑन असेल तर S2 ऑफ असतो आणि S1 जर ऑफ झाला तर S2 ऑन होतो. प्रॅक्टिकली जर आपण विचार केला, पहा समजा हा आपल्याला मिळणारा मेन सप्लाय आपण त्याला रिव्हर्समध्ये विचारात घेऊ. हा आपल्याला मिळणारा एक मेन्स सप्लाय आणि हा आपल्याकडे असलेला इन्व्हर्टर सप्लाय, बरोबर आहे. तर काय करतं, इकडनं आणि इकडं लॅम्प आहे आपला. समजा मेन्स सप्लाय ज्यावेळी चालू असतो त्यावेळी इन्व्हर्टर सप्लाय चालू राहतो का? येस. नाही. ज्यावेळी मेन्स सप्लाय सुरू असतो त्यावेळेस इन्व्हर्टरची गरज आहे का? नाही. नाही. जो काही सप्लाय येतो तो आपल्याला मेन्समधून येतो. पण मेन्स सप्लाय कट झाला की काय होतं, इन्व्हर्टर सप्लाय जोडला जातो आणि आपली पुढची सिस्टीम जी आहे ती चालू राहते. पुन्हा मेन्स सप्लाय आला की हे कट, हे जोडले जाणार, बरोबर आहे. जोपर्यंत मेन्स सप्लाय सुरू आहे तोपर्यंत इन्व्हर्टर सप्लाय बंद आहे. मेन्स सप्लाय बंद झाला, इन्व्हर्टर सप्लाय सुरू होतो. परत मेन्स सप्लाय सुरू झाला की इन्व्हर्टर सप्लाय बंद होतो. ओके. हे स्विच होण्याचे आवाज पण येतो. तुम्ही जर ऑब्झर्व केलेला असेल, कधी तुमच्या घरामध्ये असेल, पाहिला असेल, कधी कोणी इन्व्हर्टर वगैरे पाहिलंय का? हो सर. त्या स्विचिंगचा आवाज सुद्धा होतो. दॅट इज द रिले. द टाईप ऑफ स्विच इज कॉल्ड रिले. ओके. हे दोन स्विचेस अशा प्रकारे काम करतात. दोन म्हणजे ॲक्च्युली ते स्विच एकच आहे. स्विच एकच आहे. ते अशा प्रकारे काम करतं की एक जर ऑन असेल तर दुसरा ऑफ होतो आणि एक जर ऑफ असेल तर दुसरा ऑन होतो. आणि म्हणून त्याला डिनोट करताना एस आणि एस डॅश असं डिनोट करणार, एस आणि एस डॅश. जसं आपण निगेशन किंवा सेट थेरीमध्ये कॉम्प्लिमेंट लिहितो ना, तसं इथं एस डॅश. दिस एस डॅश इज इक्विव्हॅलंट टू निगेशन एस. आणि ट्रूथ टेबल बघा चेक करून, टी एफ एफ टी तसा 1001 या प्रकारे आपण हे सगळे कंपॅरिझन्स करू शकतो. ओके. दिस इज ऑल अबाउट द स्विचेस अँड मॅथमॅटिकल लॉजिक, एनालॉजी बिटवीन स्विचिंग सर्किट्स अँड मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आणि ह्याच्या स्विचिंग सर्किट्समध्ये काय कंपॅरेटिव्ह पॉईंट्स आहेत, काय सिमिलॅरिटीज आहेत, लक्षात आले हे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. सो राईट डाऊन देन. Write down applications of mathematical logic to switching circuits. झालं कंप्लीट?
that write down. In mathematical logic, there are two possible truth values. Two possible truth values. Similar to that, there are two possible states. For an electric switch. For an electric switch. Full stop. There is an analogy between analogy, analogy between operation of switching circuits, operation of logical connectives. There is an analogy between operation of switching circuits and operation of logical connectives. Completed? Yes, Yes, sir. sir. Next line. A switch is a two-state device. A switch is a two-state device used to control the flow of current in a circuit. The flow of current in a circuit. Full stop. When the switch is closed, in bracket, that is on, bracket close, then current flows in the circuit. And when switch is open, in bracket, that is off,
in bracket, that is off, then current does not flow in the circuit. Current does not flow in the circuit. Full stop. The on state of a switch is analogous analogous with truth value capital T, truth value capital T, and denoted by 1, and denoted by 1. Full stop. Similarly, off state is analogous with truth value F, denoted by 0, denoted by 0. Denoted by 0. Full stop. Next line. The different combinations of switches. आता हे काही डिटेलमध्ये लिहित बसण्याची गरज नाही. सिरीजमध्ये असले की काय होतं, कशा कोणाला ॲनालॉगस असतं ते टेबलमधून लक्षात येतच आहे लगेच, बरोबर आहे. द डिफरंट कॉम्बिनेशन्स of switches along with input output table, along with input output table are as below. हे डायग्राम काढून लक्षात येऊ शकतं. सिरीज म्हटलं की कंजंक्शन, फक्त हे दोन लिहित असताना व्यवस्थितपणे या डायग्रामच्या खाली हा टेबल आणि या डायग्रामच्या खाली हा टेबल. ओके. आणि थर्ड वन हा पण कंप्लीट करायचा आहे, कॉम्प्लिमेंटरी स्विचेसचा. नाव द्यायचं आहे तिसरा कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. असं दोन स्टेटमेंट एकमेकांचं निगेशन असतात, तसे हे दोन स्विचेस एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस असतात.